सगळ्यांना पॅटर्न लक्षात आलाय. आता हे पॅटर्न प्रोग्राम बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की सर एवढे पॅटर्न कशाला बघतो आपण, हे पॅटर्न सारखे आता खूप झालं, प्रॅक्टिस झाली, बरी झाली, फॉर्म्युला बाबा समजतात. तर आज मी सकाळी एक न्यूज वाचली, ती न्यूज तुम्हाला मला दाखवायची आहे. ती न्यूज बघा काय न्यूज आहे, तुमच्यासाठी मी ऑलरेडी ओपन करून ठेवले. 12,000 अप्लिकेशन आले होते, 12,000 अप्लिकेंट्स, 450 इंटरव्ह्यूज, बट 0 हायर्स. हायरिंग कोणाचं झालं नाही. 12,000 अप्लिकेशन आलेत, विचार करा. त्यापैकी 450 मुलांचे ऍक्च्युअली इंटरव्ह्यू झालेत, पण कोणालाच कंपनीने हायर केलं नाही. आणि हे जर आर्टिकल तुम्ही नीट वाचलं, मी तुम्हाला लिंक पाठवतो बघा आपल्या ग्रुपवर. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही चॅट जीपीटी यूज करा, तुम्हाला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं आहे ते सॉल्व्ह करा. मुलांनी केलं, चॅट जीपीटी यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पण जेव्हा ऍक्च्युअल त्यांचं इंटरव्ह्यू झाला, म्हणजे त्या पर्टिक्युलर कोडवरती त्यांना क्वेश्चन विचारण्यात आले ना, तेव्हा कोणीही त्या क्वेश्चन्सला आन्सर करू शकलं नाही. आणि जी जॉबची हायरिंग होती ना, फ्रंट एंड बॅक एंड डेव्हलपमेंटसाठी वगैरे हायरिंग होती, फ्रेशरची हायरिंग होती. 20 लाखाचं पॅकेज होतं बरं का, 20 लाखाचं पॅकेज होतं फ्रेशरसाठी. पण आणि फ्रीडम पण दिला होता, एआय टूल्स तुम्ही यूज करू शकता, लाईक चॅट जीपीटी यूज करू शकता. पण कोणालाही तो कोड एक्सप्लेन करता आला. वाईब कोडिंग म्हणतो आपण याला. आणि वाईब कोडिंग सगळ्यात डेंजरस. आता तुम्ही जे कोडिंग करताय किंवा तुम्ही जे आता ट्रेसिंग वगैरे करताय, ती इम्पॉर्टंट काय हे बघतोय आपण. आता तुम्ही जे टेक्नॉलॉजी शिकताय, जावा शिकताय तुम्ही आता, की अगोदर सी शिकलाय, C++ शिकलाय, या टेक्नॉलॉजीज वरती तुम्ही ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करणार आहात, तुम्हाला ते माहिती आहे का? तुम्ही त्या टेक्नॉलॉजी काम करणार आहात का दुसऱ्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचंय? आपले जे बरेचसे स्टुडंट आहेत मागच्या बॅचेसचे, तर त्या मुलांचं असं म्हणणं आहे की सर आपण जे अकॅडमिक्स मध्ये बघितलेलं ना, ते कुठेच आयटी मध्ये युज होत. त्यामुळे मला जे काही टेक्नॉलॉजी नवीन प्रोजेक्ट जे येतात त्याच्यावरती मला नवीन शिकावं लागतं, त्याच्यावरती काम करावं लागतं. तुम्ही जे हे शिकताय ते फ्युचरमध्ये यूज होईल असं नाही. नवीन रोज काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन टूल्स येतात, ते यूज करावे लागतात. तर यासाठी माझं सगळ्यात, तेव्हा माझे मागच्या स्टुडंटला पण तेच सांगणं होतं, तुम्हाला पण तेच सांगणं आहे की तुमच्या हातात काय आहे. तर तुमच्या हातात तुम्ही जे आता अकॅडमिक्स मध्ये जे सब्जेक्ट शिकताय तेच परफेक्ट करायचं, प्रॉपर करायचं. आपण जे ट्रेसिंग करतो ना, ते यासाठी करतो की तुमचं जे मेन लॉजिक आहे, फॉर लूप इटरेट कसा होतो, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप मधला बेसिक डिफरन्स काय. बऱ्याचशा मुलांना मी तुम्हाला जे काही कॉलेजमधले काही मी पेपर चेक वगैरे करतो, तेव्हा मी तुम्हाला ते पेपरचे काही मी बनवून ठेवलेले व्हिडिओज दाखवतो तुम्हाला. तुम्ही शॉक व्हाल की आता आपण जे जावाचे प्रोग्राम करतो ना, जावामध्ये आपण क्लास नेम आणि क्लासच्या पुढे क्लास नेम नेतो ना, क्लास कीवर्ड आणि क्लासच्या पुढे. मुलांनी क्लास नेमच्या पुढे राऊंड ब्रॅकेट्स दिलेले असतात, सेमिकोलॉन दिलेलं असतं. मुलांना हे पण माहिती नाही. म्हणजे ही मास्टरची स्थिती सांगतो तुम्हाला महत्वाचं काय, अकॅडमिक्स मध्ये जे सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट तुम्ही प्रॉपर कर. कळते का? खूप मुलं काय करतात, अकॅडमिक्स मधलं देतात सोडून आणि बाकीचा इकडे बाहेरचा अमुक कोर्स कर, हे सर्टिफिकेशन कर, ते सर्टिफिकेशन कर, या इन्स्टिट्यूट मध्ये जॉब मिळतात का ते बघ. आता ते काहीही करायची गरज नाही. तुमच्या समोर जे सब्जेक्ट आहेत ते प्रॉपर आहेत, विचार करून सिलेबस सेट केलेला आहे, त्यामुळे ते प्रॉपर करा. आणि लॉजिक डेव्हलप करा. आपण लॉजिक का म्हणतोय, कारण जर तुमचं हे फाउंडेशन प्रोग्रामिंग लॉजिक जर क्लिअर असेल तर त्या लॉजिकच्या बेसिसवरती भविष्यामध्ये कुठलीही टेक्नॉलॉजी येऊ दे, किती एआय टूल्स येऊ दे, काय चायनाने डिपसिक काढू दे, अजून डिपसिकचं काही काढू दे, आपल्याला ते शिकता येईल जर तुमचं हे फाउंडेशन क्लिअर असेल तर. कुठलाही कोडिंगचा प्रॉब्लेम आता तुम्ही ते जावामध्ये सॉल्व्ह करताय, जे तुम्ही C++ मध्ये सॉल्व्ह केलेले आहे. आता तुम्ही जर आता मास्टर्सला गेलात, तुम्ही तिथे टाईपस्क्रिप्ट शिकत असाल तर टाईपस्क्रिप्ट मध्ये पण तुम्हाला तेच करायला लागणार आहे, फक्त सिंटॅक्स बदलणार आहे. त्यामुळे तुम्हाला महत्वाचं काय तर लॉजिक. तुम्हाला फॉर लूप इटरेट कसा होतो, फंक्शनला कॉल कसा जातो, मॅक्रो मध्ये फंक्शन मध्ये डिफरन्स काय, या गोष्टी आता या लेवलला समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते तुम्ही आता केलं पाहिजे, त्याच्यावरती फोकस केला पाहिजे, ना की मार्केटमध्ये काय चाललंय, काय डिमांडिंग आहे, कशाला बूम आहे. आता जी बूम आहे तुम्ही मार्केटमध्ये येईपर्यंत ती बूम नाही राहणार आहे. त्यावेळची बूम वेगळी असेल, बूम पण वेगळी असेल, बॉम्ब पण वेगळी असेल. त्यामुळे आता फोकस फक्त तुमच्या या फाउंडेशन वरती करा, तुमच्या या सब्जेक्ट वरती करा, ते तुम्हाला जास्त फायद्याचं आहे. त्यामुळे अशा न्यूज जे आहेत, या न्यूज मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही बघून घ्या. तुम्हाला लक्षात येईल की मार्केटमध्ये स्थिती खूप भयंकर आहे जॉबची, आणि बेरोजगारी पण खूप आहे. बेरोजगारी असायचं मेन रिझन हेच आहे. बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आता ऑटोनॉमस कॉलेजेस झाले आहेत, सिलेबस वेगवेगळे आहेत, मुलांना काय करावं ते कळत नाही, प्रॉपर गायडन्स भेटत नाही. मुलं मग कुठलं तरी सिनियर किंवा कुठला तरी मित्र काहीतरी करत असतो, त्याला पॅकेज चांगलं असतं म्हणून तो
एखादा मित्र भेटला, तो डेटा सायन्स मध्ये चांगलं करतोय, दुसरा मित्र भेटला, तो डेव्हलपमेंट मध्ये, वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये चांगलं करतोय. पण ज्याला जेवढ्या वेळेस तुम्ही भेटाल, प्रत्येक जण त्याच्या फील्ड मधलं काहीतरी चांगलं सांगताय, तुम्हाला ते करावंसं वाटतं. कारण आता तुम्हाला तेवढं नॉलेज नाही की तुम्हाला कुठली फील्ड तुम्हाला चूज करायला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तोपर्यंत सगळं शिका ना. एकच फील्ड वरती रेस्ट्रिक्ट नका हो. नाही मला AI मध्ये जायचंय, मग मी फक्त पायथॉनच शिकणार, असं नका करू. तुम्हाला आयडिया नाहीये तर तुम्ही अकॅडमिक्स मध्ये फाउंडेशन क्लिअर करण्यासोबत सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस सगळे ठेवा. आता सिस्टीम प्रोग्रामिंग का शिकायचं, तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम कळलं पाहिजे, बॅकएंडला वर्किंग कसं असतं सिस्टीमचं ते कळलं पाहिजे. तर त्यासाठी ते शिकून घ्या. मे बी भविष्यामध्ये जर तुम्हाला सिस्टीम ओरिएंटेड काही सिस्टीम डेव्हलपमेंटच्या किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलप करायची वेळ आली, तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमचं वर्किंग माहिती असणं गरजेचं आहे. आता जे तुम्ही शिकताय ते पुढे कधीही वाया जाणार नाही. त्यामुळे हे शिका, हे परफेक्ट शिका. बाकीची इकडची तिकडची अमुक ट्रेंड बघायची काही गरज नाही. येते लक्षात. त्यामुळे आपण आता हे लॉजिक जे बिल्ड करतोय, जे प्रोग्रामिंग फाउंडेशन वगैरे करतोय, किंवा हे आपण जे ट्रेसिंग शिकतोय, हे महत्वाचं आहे. या ट्रेसिंग वरनं तुम्हाला कुठल्याही लँग्वेज मधला कुठलाही कोड करता येईल. आपण ते पण बघूया की पायथॉनचं मी तुम्हाला नुसता सिंटॅक्स सांगितलाय, बरोबर, आणि तुम्हाला मी हाच कोड करायला दिलाय, तर तुम्हाला 100% तो जमेल. समजते मी काय सांगतो. त्यामुळे फोकस तुमचा आता तुमच्या अकॅडमिक्स मध्ये असलेल्या सब्जेक्टवर पाहिजे. मी परत तेच सांगतो. कळलं का? जॉब अप्लिकंट किती होते? 12,000. इंटरव्ह्यू किती झाले? 450. हायरिंग कोणाच झालं का? कोणाचंही नाही झालं. का? कारण कोणालाच टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि कोडची स्पेस कॉम्प्लेक्सिटी सांगता नाही आहे. ती कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, ती सांगता आली पाहिजे. त्यासाठी ते बेसिक महत्वाचं आहे. ठीक आहे, चालेल. आपण बघूयात आता पुढचा कोड.